एकच हिरो आपला नाना भाऊ हिरो, एकच नेता आपला नाना भाऊ, असे विस्तृत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या अगोदर एक चेतना उनके मंच पर उपस्थित सभी मान्यवरों को और भंडारा नगर वासियों को मेरा प्यार भरा और सम्मान भरा नमस्कार। मेरा नाम चेतना युवराज उके है और मैं कॉमरेड युवराज उके जी की बेटी हूँ। मेरे पापा ने अभी थोड़े समय पहले आपको बताया कि सदी खतरे में है, इसलिए मैं आपको जगाना चाहूंगी। जाग जाओ, ना कहीं देर हो जाए, जाग जाओ, ना आपके ख्वाबों के साथ हेर फेर हो जाए। जाग जाओ कि आज कत्ल की रात है, अंधेरा गहरा होने वाला है। जाग जाओ कि कल आपके एक सही फैसले से जिंदगी का रोशन सवेरा होने वाला है। जाग जाओ वरना आपके भविष्य बिक जाएगा। जाग जाओ वरना चीखते रह जाओगे और कोई देखने तक नहीं आएगा। जाग जाओ वरना फिर वही अफसाने लिखे जाएंगे। जाग जाओ वादों की सड़क पे वरना झूठे फसाने लिखे जाएंगे। जाग जाओ कि आज फैसले की रात है। जाग जाओ कि आज फैसले की रात बाकी है। जाग जाओ कि आपका भविष्य बदलने के लिए आपका एक वोट काफी है। धन्यवाद। भंडारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार जैसी ताई बोरकर आ गया पंजा। अभी थोड़ा शांत रहो, थोड़ा शांत। पंजा आने वाला है मुझे पता है। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सगळ्या नगरपालिकेच्या प्रभागनिहाय जे उमेदवार आहेत त्यांच्या पंजा या चिन्हाला मतदान करून त्याचप्रमाणे 16 नंबरच्या प्रभागात कम्युनिस्टचे युवराज उके यांचा विळा उंबी या चिन्हाला मतदान करून त्यांना उद्या म्हणजे उद्याच 2 तारीख आहे, उद्याच आपल्याला त्यांना बहुमतानं निवडून द्यावं या आग्रहाची विनंती करायला मी भंडारा वासियांकडे इथं आलेलो आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय शफील अदानीजी, आमचे शंकर राऊत, आमचे मनोज बागडेजी, आदरणीय आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य वगैरे सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा माझ्याजवळ वेळ कमी आहे। मला 8 वाजता संपवायचा आपल्याला हा कार्यक्रम आणि आपल्याजवळ आता फक्त 15 मिनिटं बाकी आहे। त्यामुळे आदरणीय मंच, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि बालगोपाल आणि पत्रकार बंधू, मी आपल्याला थोडक्यात काही मुद्दे समजावून सांगतो की भाजपचं खऱ्या अर्थानं त्यांना जे सत्ता मिळाली ती ओबीसीच्या भरोश्यावर मिळाली आणि ओबीसीचं त्या भरोश्यावर सत्ता घेऊन यांनी ओबीसीचा कसा घात केला हे आपल्याला सगळ्यांना पहिले समजावं लागेल। एकीकडे महाराष्ट्रामध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आत्महत्या, ठेकेदारांच्या आत्महत्या, या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। पण हे सगळे विषय डायव्हर्ट करण्यासाठी फडणवीसाच्या सरकारने काही उपाययोजना केल्या। मराठा वर्सेस ओबीसी एक लढाई सुरू केली आणि मग आम्ही नाही केलंय, कोर्टाचा आदेश अशा पद्धतीने सांगतात
किरोड्याला आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट गजेंद्र सिंगनजोडे म्हणून आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने त्या ठिकाणी आसाठी नावाचा, आसाठी आडनाव ओबीसी मध्ये येतं का? ओबीसी मध्ये येईल. बनिया आणि राष्ट्रवादीने गोर नावाचा, असे दोनही बोगस ओबीसी तिथं उभे केले. म्हणजे तुम्हाला जे राजकीय जे आरक्षण होतं ते सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीचं संपायला. इकडे एकीकडे शिक्षणात आणि नोकरीतही तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलं. एकीकडे धर्माच्या नावानं आता खासदार साहेब म्हणत होते कुंभमेळ्याच्या बद्दल. कुंभमेळ्याला भरवायला विरोध कोणाचा नाही. मूळ प्रश्न आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. कर्जमाफीची घोषणा केली, तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही. त्यांनी पिकवलेल्या धानाचे पैसे तुम्ही देत नाही. उन्हाळी धानाचे पैसे दिले नाही. एकीकडे सरकार सांगते आमच्याजवळ पैसे नाही आणि एकीकडे कुंभमेळ्यावर तुम्ही पैसे खर्च करताय. माझा विरोध नाही, मी तुम्हाला पहिले सांगितलं. पण धर्माच्या नावाची अफू आपल्याला सगळ्यांना देऊन आपल्याला त्याच गुंगीमध्ये ठेवण्याचं. आपले भोजनांचे संत त्या काळात सांगायचे, पहिले पोटोबा, काय सांगायचे? पहिले जोरानं बोला ना आता तुम्ही, पहिले आणि मग विठोबा. तुम्हाला तर येतंय, पण यांनी काय केलं? पहिले विठोबा, आता काय पोटोबा नाही, आता विठोबा. मूळ प्रश्न असा आहे की आपल्या लोकांनी पहिले जागं झालं. आताच आपली ती मुलगी यांनी सांगितलं की जागं व्हा. मी त्याच्यावरच तुम्हाला सांगतोय की जागं कसं व्हायला पाहिजे. एकीकडे आपल्या शिक्षणाचा अधिकार संपवला, एकीकडे आपल्याला नोकऱ्यातलं आरक्षण काढलं. पोलीस भरती आता आपल्या भंडाऱ्याला आहे. त्या पोलीस भरतीमध्ये ओबीसीची एकही जागा नाही. आपले पोरं पोरी गावामध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळ धावत असतात, एकही ओबीसीसाठी जागा नाही. मग ज्या भाजपला तुम्ही मोठं केलं ओबीसी समाजाने, त्या भाजपला आता कशाच्या आधारावर संपवायचं? आता या निवडणूक आली ना, आता आपल्या हाती. तुम्ही मोर्चा काढू शकत नाही. मोर्चा काढला तर तुम्ही नक्षलवादी घोषित केले जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला, या बोगस लोकांना फक्त लोकसेवेचं व्रत सांगून तुमचे आमचे पैसे लुटायचं काम हे लोकांनी सुरू केलेलं आहे. यांचे पर्सेंटेज, यांची टक्केवारी, यांचा विकास म्हणजे काय? टक्केवारीचा विकास आहे. एकाला टक्के मिळाले नाहीत म्हणून दुसरा त्याची टक्केवारी काढतोय. कोणी कोणाला रेती माफिया सांगतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात. यांचा जन्म तर नाना पटोलेंनीच घातलेला आहे. दोघही जण हे जे भांडतात तुमच्या शहरामध्ये, नाही तर वार्डाचे मेंबर्स असे झाले दोघे जण, दोघही. आणि यांची उंची पण नाही ना. उंची आहे का त्यांची? नाना पटोलेवर टीका करायची उंची आहे का त्या लोकांची? पण येऊन जाऊन नाना पटोले, मी तर तुमच्या वाटेत जात नाही आहे. पण ज्या दिवशी तिसरा डोळा उघडला ना, त्या दिवशी तुमचे साऱ्या उंचीचं आता जेवढं दिसतं त्याच्या खाली घुसून टाकेल तुम्हाला. आखरी तुम्ही माझ्या भंडारा जिल्ह्याला लुटायसाठी नाही आले. आणि भाजपची तर अशी अवस्था झाली आता खासदार साहेब, यांच्याजवळ नेता भंडारा जिल्ह्यातच राहील. यांना पार्सल आणावं लागला. भंडारा जिल्ह्यात त्यांच्याजवळ भाजपजवळ नेताच नाहीये. कुठला आहे तो? पार्सल. म्हणजे भाजपची अवस्था. आता सेनेचा तर काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती आहे. आता मला रिपोर्ट आला, काही पोलीसमध्ये आमचेही काही लोक आहेत. वरचे अधिकारी काय लक्ष घालतात की नाही घालत मला माहिती नाही. त्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी पण, नाही तर देऊ द्या, पैसे देऊ द्या, काही अडचण नाही. आता भाजपचा काहीतरी 7,000 रुपयाचा रेट झाला. मग आता शिवसेनावाला जो आहे तो म्हणते यानं 7 मी 8 झाली पाहिजे, बोली वाढली पाहिजे. पैसा कोणाचा? पैसा कोणाचा? तुमचा. हे काही रोजगार हमीच्या कामावर नव्हते गेले. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल काही रोजगार हमीच्या कामावर नाही गेलेत होते. काही घामाचा पैसा तर नाही आहे.
पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवला आणि पैसे देऊन अगर आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये 10,000 रुपये तुमच्या खात्यात टाकले, बायांच्या तिथल्या. आपल्या इथं 1,500, आपली किंमत कमी आहे, तिकडे 10,000 बिहारमध्ये. आता बिहारमध्ये सोशल मीडियावर बघा तुम्ही, सगळ्या गरिबांच्या घरावर रोड चालू झालं. 10,000 घेतलेत ना तुम्ही आता. आणि काही बाया मी पाहत होतो सोशल मीडियावर, तसं त्यांना असं वाटत होतं की अंधभक्तासारख्या नाचत होत्या. आता त्याच बाया त्या मोदीच्या नावानं बांगड्या फोडायला लागल्या, शिवा द्यायला लागल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, निवडणूक झाल्याबरोबर गरिबांचे घर पहिले उद्ध्वस्त केले. 10,000 घेतलेत ना तुम्ही आमचे. सत्ता त्यांच्या हातात आली, सत्तेचा दुरुपयोग करायला लागलेत. हे तुमचे घर बांधून देऊ शकत नाही. तुमचे जे काय झोपडी असेल ते झोपडीला पाडायची व्यवस्था हे करू शकतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्याजवळ इथं आली आहे. मी मगापासून पाहतोय, तुम्ही 5 वाजतापासून इथं आला आणि हे एकदम त्याच म्हणजे आपली इथं हे लोक, कारण की आता फडणवीसच्या सभेमध्ये मी पाहिलं, पाया उठून चाललेत, माणसं उठून चाललेत. कारण का रोजीची वेळ झाली होती, काय ठरवला होता वेळ, ते वेळ संपला. तिथपर्यंत आमचा वेळ संपला आपल्या घरी. पण इथं तुम्ही ज्या आज आहात काँग्रेसच्या उमेदवारांना आणि आमच्या कम्युनिस्टच्या मित्राला निवडून देण्यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो की आपण ही लढाई आता आपल्या हाती घेतलेली आहे. उमेदवार तुम्हाला मतच मागायचं काम करतो, पण लढाई खऱ्या अर्थानं वोटरला लढावं लागतं. तासोनतास लाईनमध्ये लागून आपण वोट मारतो. आपल्याला आपल्यासाठी वेळ राहत नाही, पण आपल्या या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी निवडून देऊन आपल्यासाठी या लोकप्रतिनिधी काम करावं. लोकांनी लोकांसाठी करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलं. पण हे लोकांचे मतं घेतात भाजपवाले, शिवसेनेवाले, राष्ट्रवादीवाले आणि आपले घरं भरतात. मला तर काही लोक सांगतात की आता शिवसेनेचा नेता इकडचा त्याच्याजवळ तर नाही 1,000 एकर जागा झाली म्हणे. 1,000 एकर साला मी का गावचा पाटील असून माझ्याजवळ नाही. 1,000 एकर जमीन संभू साला काय नोटा छापाची मशीन काढली का तुमच्या गावात? 1 तर 7 एकराच्या जमिनीमध्ये 100 कोटी रुपयाचं कर्ज घेते. आपण पाहतो ना, आता माझ्याजवळ झाले 25 एकर जागा आहे. माझ्या 25 एकर जागेमध्ये मी लोन मागितलं 1 कोटीचा. मला बँकेवाल्यांनी वर्षभर फिरवलं, पण नाही दिलं 1 कोटीचं कर्ज. घर बांधायसाठी जागा घाण ठेवली. मला तुमचा सिव्हिल बरोबर नाही म्हणला, पण एका जणाला त्या पार्सलला 7 एकरामध्ये किती कोटी? 100 कोटी. काय चाललं काय? कोणाच्या भरोश्यावर? तुमच्या मताची सत्ता त्यांना मिळाली आणि बँका लुटायला निघाली. विजय मल्ल्या असेल, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, कोणता मेहुल चोक्सी असेल, यांनी बँकांचे हजारो कोटी रुपये लुटून बाहेरच्या देशात पळाले. आता बँकेत पैसे कोणाचे असतात? त्या लहान व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे. तुमचे आता खाते बँकेमध्ये, आणि हे सगळेच्या सगळे पैसे घेऊन पळाले. आणि मग यांना काय करावं लागलं मोदी सरकारला? हे जेवढ्या नॅशनल बँक आहेत त्यांचं विलिनीकरण केलं, स्टेट बँकेला सगळ्यांना जोडलं. कोणत्या बँका खाली झाल्यात हे कळायला कारण नाही. एक दिवस तर असं येईल की तुमचे पैसे बँकेत ठेवलेले केव्हा गायब होतील. ते ऑनलाईन गायब होतात तसं नाही. हा मोदीच कसा गायब करेल तर तुम्हालाही पता लागणार नाही. झोला लेके आया तर हमारा तो क्या है, हम तो झोला लेके आए थे और झोला लेके जाएंगे. आपल्याला हातामध्ये कटोरा देऊन जाईल. अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली आणि त्या मोदीच्या नावाने हे लोक मतं मागतात. देवेंद्र फडणवीस मला इथं आले होते. त्यांचं मागच्या वेळेस मी खासदार होतो त्यावेळेसही मी फडणवीसचं भाषण ऐकत होतोच त्या मंचावर. यावेळेसही फडणवीस तेच भाषण करत होता. आम्हाला विकासासाठी निवडून द्या, भंडाऱ्याला मी पाहिजे तेवढे पैसे देणार.
अरे बाबा, तू 10 वर्षाच्या पहिले तेच भाषण दिलं होतं मुख्यमंत्री म्हणून, आजही तेच भाषण द्यायला इथं आला. 10 वर्षात या शहरासाठी तुम्ही काय केलं? मी माळा कॉलनीला गेलो होतो आता मला. माळा कॉलनीला आपल्या खात रोडवरून माळा कॉलनीला रस्ताला, तिथं पूर्ण रस्ता जसं रेतीच्या घाटावरचे रस्ते असतात तसा रस्ता माळा कॉलनीचा झालेला आहे. मी तिथल्या लोकांना विचारलं, बाबा हा रस्ता केव्हा झाला? ते म्हणले 6 महिन्याच्या पहिले हा रस्ता झाला. आता त्याला 3.5 कोटी रुपये खर्च झाले त्या रस्त्यावर. 3.5 कोटी 6 महिन्याच्या पहिले. आता पैसे कोणाचे? आपले. 6 महिने रस्ता चालू झाला नाही, म्हणजे राहिला नाही, तो पूर्ण खड्डे पडले, ऍक्सिडेंट होतात. आणि माझी खासदाराची शाळा आहे तिकडे, लहान लहान पोरं जातात त्या शाळेमध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पैसे कसे लुटतात. म्हणजे एकीकडे पर्यटनाच्या नावानं समाज कल्याणचे पैसे काढले. तो नागपूरचा पार्सल परवा सांगत होता, समाज कल्याणचे पैसे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे, आणि घटनाच आहे, कोणाचंही सरकार येऊ, जो काही पर्सेंटेज आमच्या शेड्यूल कास्ट समाजाचा आहे, जो काही आदिवासी समाजाचा आहे, त्याचे पैसे सरकारला देणं गरजेचंच आहे. आणि ते पैसे दुसरीकडे खर्च करता येणार नाही, हे बंधनकारक आहे. पण आता इथले पर्यटनाचे पैसे, पर्यटनासाठी लागणारे पैसे समाज कल्याणमधून खर्च केले. म्हणजे एकीकडे दलित समाजावर त्यांच्या विकासाचे पैसे लुटण्याचं काम झालं, काम न करता पैसे घेण्यात आले. त्या पद्धतीचं पत्र त्याच भाजपच्या आमदारानं, मागच्या दाराने आलेल्या त्या आमदारानं मुख्यमंत्र्याला दिलं, आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे देऊन टाकला. कलेक्टर चौकशी करून राहिला. एका कामावरचे 2-2दा बिलं काढली. आखरी पैसे कोणाचे? त्याच्या घरचे का फडणवीसाच्या घरचे? जीएसटीनं जाणारा पैसा तुमचा आहे, तुमच्या कामाचा पैसा आहे. त्या पैशाला लुटायचं पाप हे लोकांनी करतात. आताच आपल्या खासदार साहेबांनी पिण्याच्या पाण्याची आपल्याला गोष्ट सांगितली. पाणी हे जीवन आहे. आज शहरामध्ये स्किनचे डिसीज मोठ्या प्रमाणात वाढले, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. या सगळ्या केमिकल पाण्यामुळे तुम्हाला सांगतो अटॅक आला. आपण म्हणतो की याला ब्रेन अटॅक झाला, हार्ट अटॅक झाला. माणसाला दवाखान्यात जाताही नाही, त्याला रस्त्यातच, तो घरातच मरतो. एकीकडे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष सांगत होता आता 2 दिवसाच्या पहिले, मोदीनं तुमचा जीव वाचवला. मी त्याला हेडलाईन पाहिल्याबरोबर मी म्हटलं मोदीनं कसा जीव वाचवला? तर त्यांनी सांगितलं की जे कोरोनाच्या काळात लसीकरण जे केलं होतं, या लसीकरणामुळे तुमचा जीव वाचला. एका घरच्या 2 पोरी मेल्या, श्रीमंताच्या घरच्या. आताची नाही, 1.5 वर्षाच्या पहिल्याची घटना आहे. आणि मग त्यांनी तिचं पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला लक्षात आलं, डॉक्टरनी सांगितलं की हे जे तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये जे लस दिलेली होती, त्याला व्हॅक्सिनेशन म्हणत होतो, ते दिलं होतं, त्याचा आता परिणाम आता समोर येतात आहे. कोणाला ब्रेन अटॅक येत आहे, कोणाला हार्ट अटॅक येत आहे, आणि जाग्यावरच मरतात. म्हणजे मोदीने इंजेक्शन दिले होते, ते जीवन आपल्याला जगण्यासाठी नाही दिले होते. आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवला नरेंद्र मोदीच्या सरकारला. नरेंद्र मोदीच्या सरकारने उत्तर दिलं सुप्रीम कोर्टामध्ये की जे इंजेक्शन बनवणारी जी कंपनी होती, लस बनवणारी, त्या कंपनीचा दोष आहे, आमचा दोष नाही. मग फोटो कोणाचा आहे त्याच्यावर? जे लस दिली होती कोरोनामध्ये, फोटो कोणाचा आहे? त्या लसवाल्या कंपनीचा फोटो आहे का त्या दाढीवाल्या बाबाचा आहे? कोणाचा फोटो आहे? मग आता कारवाई कोणावर व्हायला पाहिजे? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. आणि त्यांचा भाजपचा अध्यक्ष इथं सांगतो की त्या लसीमुळे वाचलं. अहो, काँग्रेस तर कधी ऍडव्हर्टाईज नाही केली. गोवरचा आजार होत होता, पोलिओचा आजार होता, या सगळ्या आजारावर काँग्रेसने फ्रीमध्ये औषध दिली. आताही आमच्या काळातले जेवढे लोक आहेत त्याच्या हाताला जे लस दिली गेलेली आहे गोवरची, त्याचा डाग अजूनही आहे. त्याची ऍडव्हर्टाईज कधी काँग्रेसने केली नाही. हे सरकारची जबाबदारी आहे आपल्या जीवनाचं रक्षण करणं. त्याच्यासाठी आम्ही सरकार निवडून देतो. पण यांना जिथं तिथं जाहिरात आणि अंगावर आली तर आमचा दोष नाही. फोटो छापायला तर असं आहे का संडासावरही फोटो आहे.
संडासावरही फोटो त्या नरेंद्र मोदीचा. मला तर असं वाटतं कधी कधी की ते म्हणतात ना भाजपवाले की 2014च्या नंतरच स्वातंत्र्य मिळालं. आता हा स्वातंत्र्य मिळालेला आहे आपल्याला. आता हा जो पोल आहे या पोलची किंमत अव्वाचे सव्वा लावली. हे लोखंडाचं नाही आहे पोल असं त्यांनी एस्टिमेट केलं होतं, त्याप्रमाणे लोखंडाचं नाही आहे. हे स्टेनलेस स्टील म्हणजे स्टीलचा पोल आहे असं याचे बिल लावले, त्याला खूप पैसे घेतलेले आहेत. आता बघा तुम्हाला जंग लागला दिसतो का नाही. इकडे आपल्या समोरच आम्ही तुम्हाला माडा कालनीत घेऊन गेलो होतो, आता इथंच दाखवतो. हा स्टेनलेस स्टीलचा आहे, याला कुठून जंग लागायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये करोडो रुपये खाल्ले, म्हणजे जिथं भेटलं तिथंच खाते. आता तिरंगा झेंडा म्हणजे झेंड्यामध्ये पैसे खाल्ले, संडासामध्ये पैसे खातात, मूत्री घरातही पैसे खातात. म्हणजे यांना खाण्याचं काही मर्यादाच नाही. म्हणजे झेंडाही काय आता क्रॅक झाला म्हणजे एखादा पडला की कोणाच्या अंगावर तर जा. धनराज थोडासा इकडे जास्त फिरत नव्हता, पडला किडला तर आपल्याच लफडा होईल. म्हणजे पैसे खायचे काय आणि आता ते पैसे वाटायला निघाले. आता जे पैसे तुम्हाला विकत आणि ज्या गोष्टी विकत घेतलेल्या असतात त्याला कापलं जाते. तुम्ही लक्षात ठेवा, कोंबड्या घ्या कापल्या जाते, भाजी घ्या कापली जाते, विकत घेतलेल्या गोष्टी सगळ्या कापल्या जातात. पण पैसे आपले आहेत, विकत मतदान नाही करायचं. काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो, हे सांगतात ना फ्रीमध्ये तांदूळ गहू तुम्हाला देतो. काँग्रेसच्या काळात आपल्याला साखर मिळत होती, आपल्याला डाळडा मिळायचा, रवा भेटत होता, डाळ भेटत होती, तांदूळ गहू सगळं भेटत होतं. जीवनावश्यक वस्तू आपल्याला कंट्रोलच्या दुकानातून काँग्रेसच्या काळात भेटत होतं. मातीचं तेल भेटत होतं. यांचं सरकार आल्याबरोबर मातीचं तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि तरी आपले डिंगा मारत फिरतात हे लोक. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे आदिवासीच्या बरोबर नाही, हे भटक्या विमुक्त जातीच्या बरोबर नाही, हे ओबीसी बरोबर नाही, शेड्यूल कास्ट बरोबर नाही. यांना सत्तेच्या माध्यमातून देशातल्या मूळभर लोकांसाठी ही सत्ता चालवायची आहे. या मशीनमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे मशीनमध्ये गडबड करू शकत नाही. आणि म्हणून आपला राग या मशीनच्या माध्यमातून यांना दाखवायची संधी तुम्हाला मिळाली आणि ही संधी तुम्ही गमावू नका. मी हात जोडून विनंती करतो, आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं, सगळ्यात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे होते आणि ज्या पक्षाचे जास्त आमदार होते त्याचाच मुख्यमंत्री झाला असता. भंडारा जिल्ह्याला आपल्याला संधी येण्याचं होतं, पण यांनी त्याच्यात बेईमानी केली मशीनमध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही बेईमानी जी झाली त्या बेईमानीचा बदला आपल्याला घेण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि मी भंडाराचा सुपुत्र आहे. भंडारा जिल्ह्याचा हे बाहेरचे येतील किती, तो गोंदियावाला येईल केव्हा आणि तो नागपूरचा येईल केव्हा. मी तुम्हाला सांगतो, भंडारा जिल्ह्याला एक आगळी वेगळी ओळख देण्याचा एक संकल्प आपण केलेला. जेव्हा मी खासदार होतो त्यावेळेस हे उड्डाणपूल बनवण्याचं काम सुरू होतं. भंडारा शहरातून ते उड्डाणपूल बांधायचा संकल्प केला. गडकरीशी माझं भांडण झालं. मी त्याला सांगितलं की आमचं शहर पहिलेच छोटंसं आहे आणि या शहराचा विस्तार झाला पाहिजे अशी आमची संकल्पना आहे आणि म्हणून बायपास करा. आम्ही त्याला म्हणून तिकडून बायपास झाला आणि भंडारा शहराचा तसा वळायला आपल्याला लागला. कालच भोजापूरचे लोक माझ्याकडे आले होते. इथं गोसेपूरचं बॅकवॉटरचं पाणी जाते आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जी काही परिस्थिती आपल्या भंडारा शहरात होते ती भयानक होते. इथं तर आपला तलावच म्हणतो या शहरामध्ये, नगरपालिका आपली पाण्याखाली येते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा बदल करण्याचा एक संकल्प आणि सुंदर स्वच्छ शहर, 24 तास पिण्याचं स्वच्छ पाणी. मी म्हणून डॉक्टर साहेबांशी आपल्या खासदार साहेबांशी बोलत होतो की केमिकल इफेक्ट काय होतात आणि त्याचे परिणाम काय होतात तुम्ही डॉक्टर इतक्या भाषेत सांगा. तुमच्या जीवाशी हे लोक खेळतात आणि तुमच्या जीवाशी हे लोक खेळत असताना त्यांना वोट मारून आपला सत्यानाश करण्याची कोणीही कृपया ते चूक करू नका ही विनंती करायला इथं आलो.
आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक मोठं अभ्यासिका या शहरामध्ये निर्माण करायचा एक प्लॅन आमचा, आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं मुली ज्यांना बँकिंग परीक्षा असतील, रेल्वे परीक्षा असतील, एमपीएससी असेल, यूपीएससी असतील, या परीक्षा मोफत पुण्यापेक्षा दिल्लीमध्ये असेल, पुन्हा असेल, त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये माझ्या जिल्ह्यातले मुला मुलींना संधी मिळावी आणि ते नगरपालिकेच्या माध्यमातून चालवायचं स्वप्न आमचं आहे, जेणेकरून आपल्या शहरातल्या मुला मुलींना त्या पद्धतीचं शैक्षणिक व्यवस्था निर्माण करायचा एक संकल्प आमचा. नगरपालिकेच्या जवळपास 8 ते 9 शाळा होत्या, आता फक्त 3 शाळा राहिल्या. म्हणजे गोरगरिबाच्या पोरांनी शिकू नये, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवू नये, अशा पद्धतीचं एक व्यवस्था यांनी केली. या शाळा पुन्हा चालू करण्याचा एक संकल्प आम्ही घेऊ. त्याचप्रमाणे महिलांसाठी उद्योग निर्माण करायचा एक संकल्प आमचा आहे, आणि त्याबद्दल गृहउद्योगाला कसं स्थान देता येईल आणि घरी आपल्याला महिलांना 2 पैसे कसे कमवता येईल, या पद्धतीची एक योजना या शहरामध्ये चालवण्याचा एक संकल्प आमचा आहे. एका दिवसाच्या पैशानं कोणाच्या दिल्यानं आम्ही मोठं होणार नाही, पण रोज माझ्या माता बहिणींना या शहरामध्ये त्याच्या घरी तिला कमवता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं एक स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे, आणि तेही पूर्ण करण्याची जबाबदारी हा नाना पटोले या ठिकाणी करेल असा विश्वास या ठिकाणी मी द्यायला आलेला. त्यांच्याबद्दल मला काही खूप बोलायचं नाहीये. ते लोक भ्रष्टाचारी लोक आहेत, एकमेकाच्या टक्केवारीमध्ये त्यांचे भांडणं चालू आहेत, आणि त्या टक्केवारीमध्ये आमच्या शहराचं नुकसान होत आहे. जवळपास 700-800 कोटी या शहराच्या विकासासाठी आलेले आहेत. आता हे जेवढे पैसे लावतात आहेत ना, त्याच्या मागे उद्देशच एक आहे की आता आम्ही 50 कोटी खर्च केले तर मग 800 कोटी आपल्या घरी नेता येईल, याच्यासाठी त्यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या हे जे पैसे तुमचे लुटायचं जे स्वप्न पाहतात आहे, ते स्वप्न त्यांचं संपवण्याचं आता तुम्हाला मतदानाच्या रूपाने ते अधिकार आलेले आहेत, ते गमवू नका. आणि मला असं वाटतं, आता ते बोलून गेले की आमचं सरकार आहे, इथंही दिल्लीतही आमचं आहे, राज्यातही आहे. मी परवा बोलताना बोललो होतो की ते धमकवतात ना तुम्हाला की आम्ही पैसे येऊ देणार नाही. मी म्हणालो तुझ्या बापाचं आहे का, तर झालं. आणि हे तर खऱ्या अर्थानं उकेच आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात मी बायोलॉजिकल नाही आहो, म्हणजे आईवडिलाच्या पासून निर्माण नाही झालेलं आहे, हे अनबायोलॉजिकल आहे. हे लोक प्रधानमंत्री स्वतः म्हणाले मी अनबायोलॉजिकल आहे, म्हणजे आईवडिलाच्या याच्यातून नाही आलेला हा खाली उतरलेला. ते भाजपवाले सोयीप्रमाणे आपल्या आईवडिलाचा वापर करतात, सोयीप्रमाणे. आता मी म्हणालो की त्यांनी सांगितलं की पट्ट्यावर सही मारणार नाही, पट्ट्यावर सही मारणार नाही म्हटलं तर मी आपल्याकडे आहे ना, तर तुझ्या बापाचा आहे का, आपण असं म्हणतो ना. झालं माझ्या बाप काढला, आता त्याचा सत्यानाश होईल. अरे झालं म्हणजे हे तर भलतंच आहे अनबायोलॉजिकल लोकांचं काम. म्हणजे हे असं सांगतात की पैसे मी आहोत त्याच्यासाठी कॅपेबल. या सरकारला एकटा भारी आहो, महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारला. त्यामुळे पैसे कमी पडेल आपल्या शहराला असं कोणी भीती आपल्या बाळगू नका. आणि दुसरं जे पैसे शहरासाठी विकासासाठी येईल ते भ्रष्टाचार त्याच्यामध्ये 1 पैशाचा केला झाला नाही याची हमी मी नाना पटोले म्हणून तुम्हाला इथं देतो. प्रामाणिकपणे नगरपालिका काँग्रेस आणि कम्युनिस्ट मिळून, आणि आता वंचितने पण पाठिंबा दिला आम्हाला, अजून काही कोणी पाठिंबा दिला आपल्याला, स्वाभिमानी संघटना, वंचित, पीरियड समाज, अशा अनेक संघटनेकडून या ठिकाणी पाठिंबा आलेला आहे. त्यांचाही आदर त्या ठिकाणी केला जाईल. पण मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार मुक्त ही नगरपालिका कशी बनवता येईल. आपल्या एवढ्या मोठ्या शहराची नगरपालिका या इथं अडचणीत भरते. लोक गेले तर तिथं बसायला पण जागा नाही. म्हणजे भव्य नगरपालिका बांधायचा कधीच विचार पण डोक्यात आणला नाही. आपल्याला त्या पद्धतीचं एक पाऊल आपल्याला भविष्यात उचलता येईल. आणि एक गोष्ट आपल्याला सांगतो की या शहरामध्ये जेवढे गरीब लोकांना घरांचा अर्ज केलेला आहे घरकुलाचा, पट्टे बदलून सगळ्यांना न्याय देता कसा येईल,
या पद्धतीचा एक संकल्प मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे. मला विश्वास आहे की उद्याच्या मतदानामध्ये, आणि जसं खासदार साहेबांनी सांगितलं की 3 तारखेला निकाल आहे, 3 तारखेचा निकाल हा काँग्रेस, कम्युनिस्ट, बहुजन आघाडी आणि पिरिड समाज आणि स्वाभिमान पक्ष अशा सगळ्यांचा आणि या भंडारा शहरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा, काँग्रेसचा लाल सलाम या ठिकाणी आपल्याला उभा करायचा आहे आणि तुमच्या आशीर्वादानं ते स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ झाला असल्यामुळे मी आता राष्ट्रगानाने आपण ही सभा संपवू, कारण की राष्ट्रगान केलं तर ती आपल्याला खरी देशभक्ती त्या ठिकाणी होते. आता तर राज्यसभेमध्ये जय हिंद म्हणायला पण तुम्हाला मनाई केलेली आहे, वंदे मातरमही म्हणायला बंदी केलेली आहे. आता भारताचं गुणगान करायचं असेल हेही राज्यसभे आणि लोकसभेमध्ये त्यालाही बंदी आणण्याचं पाप या भाजप मोदीच्या सरकारने केलेलं आहे. पण आम्ही भारतीय आहोत, आम्हाला आमच्या देशावर आम्हाला गर्व आहे आणि त्यांनी कितीही बंदी आणली तरी आम्ही आमच्या देशाचं आवाज, त्यांचा गौरव हा सातत्यानं आम्ही करू अशी भूमिका आमची आहे. इंग्रज आम्हाला त्यावेळेस असं थांबवत होते, पण इंग्रजाला आम्ही घाबरलो नाही. तर हे या लोकांना घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आणि म्हणून राष्ट्रगानाने आपली ही सभा या ठिकाणी संपेल असं आवाहन मी या ठिकाणी करतो. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. उद्या आपल्याला पंजा या चिन्हावर मतदान करून बहुमतानं या सगळ्या आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं आणि आमचं युवराज विखे यांचं वीणा उंबी या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्वांनी आपल्या जागेवरती थांबवायचं आहे आणि एक साथ सावधान होंगे, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की